संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रामध्ये. त्याचं एकमेव कारण आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या निवडणुकीत कोणाच्या विरोधात लढणार आहेत. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यातच ह्या पिंपळवंडी गावामध्ये आज आपण या लोकसभेच्या निवडणुकांची रणनीती नेमकी कशी आहे, जनतेच्या मनात नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी येत्या 2 दिवसात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे या गावामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने येणार आहेत. तसं पिंपळवंडी गाव हे नेते पिकवणारं गाव असं ह्या गावाकडे पाहिले जातं. या गावाने तालुक्याला आमदार दिले, या गावाने तालुक्याला सभापती दिले, मग ते बाजार समितीचे असतील किंवा पंचायत समितीचे असतील. या गावाने अनेक पक्षांना तालुका अध्यक्ष दिले, जिल्हा अध्यक्ष दिले, जिल्हा परिषद सदस्य दिले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिले. त्यामुळे या गावाला संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये एक वेगळा आयाम आहे, एक वेगळी ओळख आहे. ह्या पिंपळवंडी गावातील जनतेला नेमकं या सगळ्या संदर्भात काय वाटतंय हे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. पिंपळवंडी गावच्या ग्रामपंचायतीच्या समोर आता आपण सगळी मंडळी आहोत. अनेक गावातील नागरिक मंडळी या ठिकाणी आहेत. नेमकं जनतेच्या मनात काय, जनतेला नेमकं काय वाटतंय, वरती जी काही ही राजकारणाची सगळी बळ मिसळ झालेली पाहायला मिळते, या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ही सुरुवात पिंपळवंडी गावातून करण्याचं एकमेव कारण आहे की ह्या गावाने तालुक्याला अनेक आदर्श दिलेत, ह्या गावाने तालुक्याला अनेक नेते मंडळी दिलीत, अनेक मंडळी ह्या गावाने दिलीत. त्यामुळे नेमकं सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काय आपला समजून घेण्याचा प्रयत्न. एक ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. जुन्नर आता सध्या आपण पाहतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक चर्चेचा विषय ठरतोय. ह्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल, कोण निवडून यायला पाहिजे, जनतेच्या मनात नेमकं काय, तुमच्या मनात नेमकं काय, तुमच्या मनात हे आम्ही सगळे काही येते बोला शिवशेठ तुमच्या मनात नेमकं काय व्हायला पाहिजे, तुम्हाला काय? मी शासकीय नोकरी म्हणणं. बरं, तुम्ही काय सांगाल? जे सगळ्यांचं मत राहील तेच मताशी आम्ही सहमत. तुमचं मत काय राहील? आता शरद पवारांचं शरद पवारांचा उमेदवार आहे म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. आता पुढच्या 2 दिवसामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे पिंपळवंडी गावामध्ये येत आहेत. कशी सगळी तुमची तयारी, तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, काय नेमकी परिस्थिती राहील? निवडून यावा ह्या मताशी सहमताशी फक्त आम्ही सहमत आहोत. राष्ट्रवादीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये ही जी फाटाफूट झाली याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता हे राजकारणाचं सगळं स्टडी भूमिका चालू आहे, त्याच्यामुळे काही कोणाचं सांगता नाही. आम्ही फक्त शरद पवारांना मानतो, बाकीचा विषय आम्हाला बाकीचं नाही घ्यायचं. म्हणजे फक्त शरद पवार. शरद पवार म्हणतील तो अंतिम शब्द. अंतिम शब्द आहे. नक्कीच. खरं तर दादा तुम्ही काय सांगाल? त्यांनी असं सांगितलं की शरद पवार म्हणतील तो अंतिम शब्द. तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी काय, देशामध्ये लोकशाही राहते का नाही राहत हा प्रश्न आहे. लोकांचा विश्वास उडालेला आहे, वरती जो सगळा गोंधळ चाललाय त्याच्यामुळे लोक, जनता कुठे आहे हे नक्की कोणाला सांगता येणार नाही. लोकांच्या मनात वेगळी संभ्रम आहे, वरती जो सगळा गोंधळ चालला त्याच्यामुळे. तर या देशात लोकशाही जिवंत राहते का नाही राहत हा मोठा प्रश्न आहे. मतदान उदी लोकशाहीमध्ये मतदान कोणी उद्या कोणाला करेन. मतदान कोणालाही करू द्या, पण लोकशाही जिवंत राहण्यासाठी कुठला पक्ष सत्तेत आला तर लोकशाही जिवंत राहील असं नका सांगताच येणार नाही, गॅरंटीच नाही कोणाची. आलं का लक्षात? हे सगळे जलबद्दल घोषणा आहेत आणि त्याच्यामुळे जनता संभ्रमात आहे, एवढंच मला माहिती. आता लोकसभेला शिवाजी आढळराव पाटलांचं नाव चर्चेत आहे, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचं नाव चर्चेत आहे आणि त्याबद्दल नो कमेंट्स. कारण काय त्याच्यावरती विश्वास नाही राहिला. पुढे लोकशाही राहते का नाही राहते याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. आता जे चाललंय वरती सगळ्या राजकीय पक्ष, तालुक्यात काय होईल, तालुक्यातल्या चर्चेबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल सर्वच नाही आमच्याकडे, कारण जनता कुठे हेच आज सांगता येणार. आता सध्या विधानसभेला सत्यशील शेरकरांचं नाव फार चर्चेत आहे. असेल ना, कोण नाही म्हणत. काय मी काय म्हणतो का सध्या लोकांची आस्थाच राहिली नाही की त्या गोष्टीवर. राजकारण इतकं गलिच्छ झालंय का त्याच्यावरती कोणाचा विश्वास नाही राहत. नक्कीच. खरं तर सर्वसामान्य माणसाची ही अतिशय मनातली प्रतिक्रिया आहे की राजकारण अतिशय गलिच्छ झालंय, त्यामुळे याच्यावरती कुणी काही चर्चा करायला मागत नाही. मात्र एका गृहस्थांनी आपल्याला सांगितलं की शरद पवार सांगतील तो शब्द आमच्यासाठी अंतिम आहे आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची सगळ्यांची तयारी. त्यांनी एक मत व्यक्त केलं, यांनी एक मत व्यक्त केलं. तुम्ही काय सांगाल? नो कॉमेंट्स. राजकारणावर काही बोलायचंच नाही. दादा तुम्ही काय सांगाल? शरद पवार साहेब. शरद पवार साहेब.
आता विद्यमान खासदार 2 दिवसात पिंपळवंडीच्या या ठिकाणी येत आहेत कोल्हे साहेब. कोल्हे साहेबांच्याच पाठीमागे. आता खासदार किती झालं विधानसभेला सध्या शरद पवार गटातून सत्यशील शेरकरांचं नाव फार जोरदार चर्चेत आहे. त्यावेळेस नेमकी तुमची काय भूमिका राहील सर्व पक्षाच्या मंडळींची? पवार साहेब देतील ते उमेदवाराचं नाव राहणार ना, म्हणजे पवार साहेबांनी सत्यशील शेरकरांचं नाव डिक्लेअर केलं, त्यांच्या पाठीमागेच त्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीर उभे राहा. गंभीर उभे. म्हणजे शरद पवार सांगतील तो शब्द तुमच्यासाठी अंतिम. पवार साहेब जो उमेदवार देतील त्यांच्या मागेच उभं राहणार ना आम्ही आता. नक्कीच खरं तर पवार साहेब जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार असल्याचं खरं तर या सगळ्या मंडळींनी सांगितलंय. माझ्यासोबत अजून काही मंडळी आहेत. खरं तर पिंपळवंडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माझ्या सोबत आहेत आता. खरं तर ते आपल्याला ग्रामपंचायतच्या समोर भेटले. दादा नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय चाललंय सध्या? सध्या काय आता आचारसंहिता लागणार आहे, विकास कामं बरं, सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अनेक नावं चर्चेत येत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव, ही 2 नावं जोरदार चर्चेत आहेत. आपण पाहतोय की दोन्ही पक्ष फुटलेले आहेत, दोन्ही पक्षांचे वेगळे वेगळे गट झालेत. काय नेमकी परिस्थिती राहील, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? आता लोकसभेचा जो विषय आहे देशाचं नेतृत्व मोदी साहेबांकडे, आणि ते मोदी साहेबांचं सगळ्या युवा जनरेशननी स्वीकारले नेतृत्व. आगामीच्या निवडणुकीच्या काळात देशाचं नेतृत्व पण आमची प्रामाणिक इच्छा आहे फक्त मोदी साहेब असावा, आणि त्या अनुषंगाने ज्या याचा कॅन्डिडेट या ठिकाणी दिला जाईल त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करू. म्हणजे समजा उद्या शिवाजीदादा आढळराव पाटील हे समजा घड्याळाच्या चिन्हावर जाऊन उभे राहिले अजित पवारांच्या गटात, तर तुम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत राहणार? 100%. बरं, येत्या 2 दिवसात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पिंपळवंडी गावामध्ये येतात गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं. कशी तुमची सगळ्या मंडळींची भूमिका? त्याचं 100% स्वागत करणार आम्ही. ते विद्यमान खासदार आहेत, आणि खासदार कोणत्या पक्षाचा विक्षाचा नसतो. आज देशाच्या याच्यात त्यांचा सहभाग आहे, नेतृत्व ते करत आहेत. बरं, हे झालं लोकसभेचं. विधानसभेच्या निमित्तानं जुन्नर विधानसभेतून सध्या अनेक नावांची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये तुमचं ज्यांच्या नितांत प्रेम आहे ते शरददादा सोनवणे आहेत, आशाताई बुचके आहेत, किंवा विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, किंवा आता नवीन एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सत्यशीलदादा शेरकर. कसं पाहताय सगळ्या उमेदवारांकडे? सगळ्यांना शुभेच्छा. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कोण नेतृत्व करू शकेल? नेतृत्व कोण करू शकेल? नेतृत्व सगळेच सक्षम आहेत. आज तसं पाहायला गेलं तर मी आशाताईचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे ताईंना संधी सगळ्या जुन्नर तालुक्याने द्यावी, आणि ताईंचं मी काम करणार आहे. इथून मागे त्यांचं केलं, इथून पुढे भविष्यात त्यांचीच सावली म्हणून. आताची जी सगळी परिस्थिती आहे म्हणजे भाजपसोबत इतर सगळे पक्ष जाऊन सहभागी झालेले आहेत, त्यामुळे नक्की तिकीट कुणाला मिळेल? जर समजा आता ताई, अतुल शेठ, शरददादा हे सगळे एका गटात आता सगळे मंडळी आहेत, त्यामुळे सर्वानुमते जर एकच नाव विद्यमान आमदारांचं जर समजा तिकीट त्यांना गेलं तर मग तुमची काय परिस्थिती राहणार आहे? जो काही निर्णय असेल माझा वैयक्तिक तो ताईंना विचारून असं, त्याच्या पलीकडे नाही. निश्चित करता यांनी एक आशाताई बुचके आमदार झाले पाहिजेत ही भूमिका मांडली. मगाशी काही मंडळींनी सत्यशील शेरकरांना जर पवार साहेबांनी तिकीट दिलं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार अशी भूमिका खरं तर मांडली. प्रत्येकाचं म्हणणं, प्रत्येकाची भूमिका खरं तर वेगळी वेगळी या ठिकाणी आहे असं आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत एक तरुण युवा कार्यकर्ता आहे की त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीचा झेंडा उचलला, अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या माध्यमातून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये काम केलंय. वैभव कालेकर आपल्यासोबत आहेत. वैभव दादा, सगळी राजकीय परिस्थिती आपण आता सगळी पाहताय. सध्या लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजतंय, अनेक नावं चर्चेमध्ये आहेत. काय परिस्थिती राहील? आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे राहणार. पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवाराला आम्ही पूर्ण सपोर्ट करून भरघोस असं मतदान आमच्या गावातून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. आता 2 दिवसात विद्यमान खासदार पिंपळवंडी गावामध्ये येत आहेत. आता तुम्ही असं सांगितलं की तुम्ही पवार साहेबांच्या विचाराची मंडळी आहात, तर कशा पद्धतीने खासदारांच्या स्वागताची तयारी किंवा काय नियोजन आहे? आमच्या मळगंगा मातेच्या या प्रांगणात आम्ही छोटीशी त्यांची सभा ठेवलेली आहे, आणि नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करायची आहे आम्हाला लोकसभेच्या प्रचाराला अमोल कोल्हे पिंपळवंडीतून सुरुवात करणार आहे. हो, सुरुवात करायची. तर विधानसभेची जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर सध्या अनेक नावं चर्चेत आहेत. म्हणजे जी नेहमी रेग्युलर जी नावं आपण पाहतो, शरददादा असतील, अतुल शेठ असतील, आशाताई असतील, त्याच्यावर अजून एक नावाची भर पडते म्हणजे सत्यशील शेरकर ही विधानसभेची निवडणूक लढवणार अशा चर्चा जोरदार आहेत. ती चर्चा आपण नंतर करू. आता सध्या आपण पण जर समजा मला पवार साहेब जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही पवार साहेबांनी भविष्यात सत्यशील शेरकरला तिकीट दिलं फक्त साहेब
बाकी कोण नाही फक्त म्हणजे साहेबांनी सत्यशील शेरकरांना तिकीट दिलं तर तुम्ही काम करणार साहेब निश्चितपणे. जर साहेबांनी सत्यशील शेरकरांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे आम्ही त्यांचं काम करणार अशी परिस्थिती किंवा असं स्टेटमेंट खरं तर अनेक मंडळी करताना पाहत आहेत. अनेक मंडळी खरं तर काही जण या लोकशाहीच्या निमित्तानं बोलण्यासाठी घाबरत आहेत किंवा काही जण दमकत आहेत अशी खरं तर परिस्थिती आहे. मात्र काही जण आवर्जून मनमोकळेपणानं आपलं स्टेटमेंट देताना पाहायला मिळतात. आपण पिंपळवंडी गावामध्ये होतो. येत्या 2 दिवसात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे या पिंपळवंडी गावातून आपल्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं सुरुवात करतात. तर अनेक मंडळींनी शरद पवार सांगतील तो शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. काहींनी सांगितलं आम्ही आशाताईंसाठी काम करणार आहे. तर काही मंडळींनी आवर्जून सांगितलं विधानसभेला जर शरद पवार साहेबांनी सत्यशील शेरकरांना उमेदवारी दिली तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अनेकांनी असं सांगितलं की सध्या लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे त्याच्यावर काम होण्याची गरज आहे. भविष्य काळामध्ये अजून पुलाखालून भरपूर पाणी वाहून जायचं मात्र तुर्तास्थळी अनेकांची अनेक मतमतांतरं असलेली पाहायला मिळतात. माझ्यासोबत अजूनही काका आहेत. खरं तर आपण पाहतोय सध्या लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजतंय आणि समोरासमोर उमेदवार उभे राहतात. म्हणजे विद्यमान खासदार तर उभे राहणारच आहेत. समोरून आढळराव पाटलांचं नाव चर्चेमध्ये आहे. नेमकी कशी परिस्थिती राहील कारण दोन्ही पक्ष फुटले. दोन्ही पक्षांमधले 2 गट बाहेर पडलेत. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती राहील? अमोल कोल्हेच राहतील. का तुम्हाला असं काय वाटतं अमोल कोल्हेच राहतील? कारण ती एकनिष्ठ आहेत ना शरद पवारांशी. राकेश सारखी गद्दारी करून पळालेले नाहीत त्याच्यामुळे विषयच नाही ना काही. त्यांची कामं तुम्हाला आवडली? कामं आवडलेली आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. काय त्यांनी असं तर नाही केलं का हे याच्याकडून निघले तिकडे गेले तिकडून निघले इकडे गेले अशी छक्केपाशी त्यांनी नाही केली. ते शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत आले ना? काय असू दे ना तो त्यावेळेचा प्रश्न होता त्यावेळेस. पण आता किती झाले आता सारा गाव इकडे तिकडे उनराव आणि पळापळी हा इकडं तो तिकडं हे कशासाठी? ही जनतेची सगळी भूल आहे ना. जनतेला फसवायचं फक्त बाकी नाही. जनतेची कामं करायची नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचाच नाही. मग याला निवडून देऊन करता काय? शरद पवार एक वेळेला परवडले ना जनतेचं एक कमी शेतकऱ्याचं काही वर घेऊन बोलणार तरी आहेत करणार तरी आहेत. त्यांनी शेतकरी आतापर्यंत मरून नाही दिला. बरं तर तुम्ही सांगताय लोकसभेला अमोल कोल्हे निवडून आले पाहिजे. विधानसभेची परिस्थिती काय राहील? आता अतुल बेनके अजित पवार गटात आहेत. शरद पवारांच्या फार जवळ सध्या कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर पाहायला मिळत आहेत. ती नेमकी परिस्थिती कशी राहील? सत्यशील शेरकरांना जर पवार साहेबांनी तिकीट दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठीमागे उभं राहणार का? राहणार ना राहणार सत्यशील शेरकर हो राहणार. आता तुमच्या ज्या पिंपळवंडी गावातले तुम्ही आहे या गावाने देखील तालुक्याला एक आमदार दिलेत शरददादा सोनवणे. गावकरी म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार की तुमची नेमकी भूमिका? स्थानिक पातळीवरती चर्चा करू. काय हा बोल नाही मी नाही बोलतो. विषय काय आहे का ती गोष्ट आहे ना स्थानिक गाव पातळीवरती आहे ना मिटिंग घेऊन आहे ना लोक ठरवते ना काय करायचे. बरं आता तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला. भाऊसाहेबांनी आता तो उल्लेख केला. आपले जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे शरद पवार गटाचे राज्य संघटक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत. कसं पाहताय तुम्ही त्याच्यावर? नाही चांगलं आमचं पाहण्यात दृष्टिकोन चांगलं. आमची कामं भरपूर केलेली आहे त्यांनी आणि त्यांचा शब्द आम्ही डावल नाही कधी. आमची कामं आमच्या इथं भरपूर त्यांनी कामं केली आणि बाहेर कामं केलेली आहेत. म्हणजे समजा भविष्यात शरद पवारांनी सत्यशील शेरकरांना विधानसभेची उमेदवारी दिली तर तुम्ही मंडळी त्यांच्याच मागे राहणार प्रश्नच नाही काही. निश्चितपणे खरं तर सगळ्यांची वेगळी वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. काही मंडळी बोलण्यास नकार देत आहेत. काही मंडळी बोलत नाहीये. काही मंडळी बोलण्यास नकार देत आहेत. काही प्रत्येकाचं वेगळं वेगळं मतमतांतर येत आहे. खरं तर काय सांगाल सध्या शिरूर लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. लोकसभेच्या निवडणुका शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेकांचं असं म्हणणं आहे की शरद पवार देतील तो उमेदवार आम्ही निवडून देणार आहे. काहींचं म्हणणं आहे वेगवेगळी मतमतांतर येतात. तुम्ही कसं पाहताय त्या निवडणुकीकडे? आता अजून निवडणुकीला भरपूर टाइम आहे. अजून काही तारखा आता 2 दिवसात अमोल कोल्हे पिंपळवंडीत येऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. फोडणार आहे परंतु अजून निवडणुकीची तारीखच बरं नाही. तुमच्या डोक्यात काय कुठला कोण उमेदवार विजयी व्हायला हवा किंवा काय कशी परिस्थिती राहील? जो जनतेची कामं करत तो निवडून यायला पाहिजे. तुमच्या डोक्यात असेल ना कोण कामं करतंय कोण नाही करत. 5 वर्ष तुम्ही पाहिलं असेल. 5 वर्षात तर काहीच कामं झालेली नाही. कामं झालेली नाहीत 5 वर्षात काही म्हणजे विद्यमान खासदारांनी 5 वर्ष काम केलं नाही. काहीच काम दिसत नाही. मग भविष्यात काय म्हणजे कोण उजवा उमेदवार ठरेल? म्हणजे आढळरावांचं नाव चर्चेत आहे. खासदारांचं विद्यमान खासदारांचं नाव चर्चेत आहे. अजून अनेक नावं चर्चेत येत आहेत. काय होईल? चर्चेत भरपूर नावं आहे परंतु अधिकृत तिकीट कोणालाच नाही. फक्त अमोल कोल्हेचं अधिकृत तिकीट दिसलंय. आता आढळरावांचं सुद्धा तळ्यात माळ्यात. पण आढळराव ही निवडणूक लढणार हे तर निश्चित आहे. निवडणूक लढणार आहे बरोबर आहे पण ते कोणत्या पक्षाकडनं लढतात अजून ते निश्चित नाही.
पण समजा ते जर उभे राहिले तर जनतेचा कौल त्यांच्या बाजूने राहील का कोल्हेंच्या बाजूने राहील, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? जनता जनार्दन आहे ते. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? नाही, मतदारसंघ फार मोठा आहे तो. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? माझ्या मतावर नाही का, मतदारसंघ बरं ठीक आहे, चला आपण लोकसभेतून थोडं जवळ येऊ जरा. मी काय म्हणतो, लोकसभेतून थोडं जवळ येऊ. शिरूर लोकसभा थोडी बाजूला आहे. जुन्नर विधानसभेची निवडणूकही त्याच्यानंतर अगदीच काही दिवसांनी आहे. जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय होईल? कारण जे प्रमुख पक्ष आहेत ते सगळे पक्ष फुटलेले आहेत, वेगळे वेगळे गट पडलेत. त्यामुळे आता जर परिस्थिती पाहिली, आशाताई, अतुल बेनके, शरददादा सोनवणे ही सगळी मंडळी एकाच गटात आहेत आणि निवडणूक मात्र आमदार प्रत्येकाला व्हायचे. काय परिस्थिती राहील? प्रत्येकाला जरी आमदार व्हायचं असेल तरी निवडून मात्र एकच जण येणार आहे. त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे का लोकसभेनंतरच तो निर्णय केला जाईल. आता जरी कोणी किती म्हटलं, लोकसभेचं जसं वातावरण येईल त्याच्यानुसार ते उमेदवार तिकडे उडी घेतील. आता जरी आपण म्हटलं का हा उमेदवार या पक्षाचा होणार, ते म्हणणं आपलं चुकीचं राहील. बरं, सत्यशील शेरकर सध्या शरद पवारांच्या फार जवळ आहे आणि अशी चर्चा होते की शरद पवार गटातून सत्यशील शेरकर ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. काय परिस्थिती राहील? विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, लढवण्याची प्रत्येकाला इच्छा असणं काही गैर नाही. सत्यशील शेरकरांबद्दल परंतु सत्यशील शेरकरांकडे सध्या कारखाना आहे, ते चांगल्या पद्धतीने सांभाळतात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं का कारखाना सोडून ते ह्या विधानसभेला उभे राहतील असं मला वाटत नाही. बरं, जुन्नरमध्ये तुमच्या गावचे जे भूमिपुत्र आहेत शरददादा सोनवणे आहेत, ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. त्यांनी त्याविषयी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की काही झालं तरी मी ही निवडणूक लढवणार आहे. कसं पाहता? मला तर मुंबईवर नांदेडचे आमदार व्हायला झाले, त्याच्यामुळे त्यांना जनतेने एकदा कौल दिलेला आहे आणि त्यांची जी आमदारकीची जी महत्वाची कामं आहेत ती अजून बरीच पेंडिंग आहे. त्याच्यामुळे ते इच्छुक आहे आणि ते 100% यावेळेस आमदार होणार. अच्छा, म्हणजे तुम्ही शरद सोनवणेचे फार प्रेमात आहे किंवा तुम्ही त्यांचे फार विश्वासू सहकारी आहेत. तर ते यांनी सांगितलं शरद सोनवणे या जुन्नर विधानसभेतून आमदार होतील आणि त्यांनी सांगितलं शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहे आणि त्यांनाच आम्ही आमदार करणार आहे. प्रत्येकाची मतांतर वेगळी आहेत, प्रत्येकाची मतांतर वेगळी. त्यामुळे नक्की काय होणार हे जरी सगळं गुलदस्त असलं तरी येत्या 2 दिवसात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या पिंपळवंडी गावात येऊन या ठिकाणावरून आपला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यामुळे ते या ठिकाणी येऊन नेमकं जनतेशी काय संवाद साधणार आहेत ते पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिषेक वामन, महाराष्ट्र, पिंपळवंडी.